आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय भक्त, जती, साधू तसेच सती असायला हवा. जतीचे लक्षण. पुरुष यती सो जानिये, निज त्रिया तक विचार, माता बहन पुत्री सकल और जग की नार. भावार्थ, यती पुरुष त्याला म्हणतात जो आपल्या पत्नी व्यतिरिक्त परस्त्रीविषयी पती पत्नीवाला भाव ठेवत नाही. परस्त्रीला वयानुसार आई, बहीण किंवा मुलीच्या भावनेने पाहतो. सती स्त्रीचे लक्षण. स्त्री सोजो पतिव्रत धर्म धरे, निज पति सेवत जोय, अन्य पुरुष सब जगत में पिता भ्रात सुत होय, अपने पति की आज्ञा में रहे, निज तन मन से लाग, पिया विपरीत न कछु करे, तात रिया को बड भाग. भावार्थ, सती स्त्री तिला म्हणतात जी आपल्या पतीवर प्रेम करेल, आपल्या पती व्यतिरिक्त संसारातील इतर पुरुषांना वयानुसार वडील, भाऊ तसेच मुलाच्या भावनेने पाहेल म्हणजे वागेल, आपल्या पतीच्या आज्ञेत राहील, तन मन लावून सेवा करेल व कोणतेही कार्य पतीच्या विरुद्ध करणार नाही. दान करणे किती आवश्यक आहे. कबीर, मनोकामना बिहाय के हर्ष सहित करे दान, ताका तन मन निर्मल होय, होय पाप की हान. कबीर, यज्ञ दान बिन गुरु के, निश दिन माला फेर, निष्फल वह करनी सकल, सदगुरु बाखे टेर. प्रथम गुरु से पूछिए कीजय काज बहोर, सो सुखदायक होत है, मिटे जीव का खोर. भावार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले आहे की कोणतीही मनोकामना न ठेवता जे दान केले जाते ते दान दोनही लाभ देते. वर्तमान जीवनात कार्यसिद्धी देखील होईल, तसेच भविष्यासाठी पुण्य जमा होईल आणि जे इच्छापूर्तीसाठी केले जाते ते कार्यसिद्धीनंतर समाप्त होते. इच्छा न ठेवता केलेले दान आत्म्याला पवित्र करते, पाप नाश करते. अगोदर गुरु धारण करा, नंतर गुरुदेवजी यांच्या आज्ञेनुसार दान केले पाहिजे. गुरुविना कितीही दान करा आणि कितीही नामस्मरणाच्या माळा फिरवा, सर्व निष्फळ प्रयत्न आहेत. हे सद्गुरु हाका मारून मारून सांगतात. प्रथम गुरुची आज्ञा घ्या, तेव्हा आपले नवीन कार्य करायला हवे. ते कार्य सुखदायक होते, तसेच मनाच्या सर्व चिंता मिटवते. कबीर, अभ्यागत आगम निरखी, आदर मान समेत, भोजन छाजन बीत यथा, सदा काल जो देत. भावार्थ, आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर आदराने भोजन तसेच झोपण्याची व्यवस्था आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार नेहमी करावयास हवी. सोई म्लेच्छ सम जानिये, गृही जो दान विहीन, यही कारण नित दान करे, जो नर चतुर प्रवीण. भावार्थ, जी गृहस्थ व्यक्ती दान करत नाही ती तर म्लेच्छ म्हणजे दुष्ट व्यक्ती सारखीच आहे. त्यासाठी हे बुद्धिमान सदैव म्हणजे नेहमी दान कर. पात्रा कुपात्रा विचार के तब दीजे ताही दान, देता लेता सुख लह अंत होय नहीं हान. भावार्थ, कुपात्र व्यक्तीला दान देऊ नये, सुपात्र व्यक्तीला आनंदाने दान द्यावे. सुपात्र सद्गुरुदेव असल्याचे सांगितले आहे. जर कोणी भुकेला असेल त्याला भोजन दिले पाहिजे. रोग्याचा उपचार आपल्या हस्ते समक्ष धन देऊन करावा. पूरग्रस्त, भूकंपग्रस्तांना समूह बनवून आपल्या हाताने भोजन, कपडे देणे सुपात्राला दिलेले दान असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. धर्मबोध पान नंबर 179 चा सारांश. कबीर, फल कारण सेवा करे, निषदिन याचे राम, कह कबीर सेवा नहीं, जो चाहे चौगुने दाम. भावार्थ, जो कोणत्या कार्याच्या सिद्धीसाठी सेवा म्हणजे पूजा करतो, दिवस रात्र परमात्मा यांच्याकडे मागत राहतो, परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले आहे की चौपट धन प्राप्त करण्याच्या उद्देशाने केलेली सेवा ही सेवाच नाही. कबीर, सज्जन सगे कुटुंब हितू,
जो कोई द्वारे आव, कबहू निरादर न कीजिए, राखे सबका भाव. भावार्थ, सज्जन पुरुषांनो, सगळे सोयरे म्हणजेच नातेवाईक, कुटुंबीय आणि आपल्या हितचिंतकांचे आपल्या दारी येणे झाल्यास त्यांचा कधीही अनादर करू नये. सर्वांचा आदरभाव राखावा. कबीर, कोडी कोडी जोडी कर कीने लाख करोड, पैसा एक ना संगे चले, केते दाम बटोर. भावार्थ, दान धर्मावर पैसा खर्च केला नाही, लाखो करोडो रुपये जमा केले, जग सोडून जाते समय एक पैसाही सोबत येत नाही, मग कितीही धनसंपत्ती जमा करा. जो धन हरिके हेत, धर्म राह नहीं लगात, सो धन चोर लबार गह, धर छाती पर लात. भावार्थ, जी संपत्ती परमात्मा यांच्यासाठी खर्च होत नाही, कधी धर्म कार्यात लागत नाही, त्याची संपत्ती डाकू, चोर, दरोडेखोर त्याच्या छातीवर पाय ठेवून म्हणजेच घाबरवून, धमकावून, हिसकावून घेऊन जातात. सत्का सौदा जो करे, दंभ छल छिद्र त्यागे, अपने भाग का धन लहे, पर धन विष सम लागे. भावार्थ, आपल्या जीवनात परमात्मा यांना घाबरून सत्याच्या मार्गाने सर्व कामे केली पाहिजेत. आपल्या भाग्यात जे धन लिहिले आहे त्यातच समाधान मानले पाहिजे. दुसऱ्याचे धन विष समान समजावे. भूका जही घरते फिरे, ताको लागे पाप, भूखो भोजन जो देत है, कटे कोटी संताप. भावार्थ, ज्या घरातून कोणी भुकेल्या पोटी निघून जातो त्याला पाप लागते. भुकेल्यांना भोजन देणाऱ्याची करोडो संकटे टळून जातात. प्रथम संत को जिमाइए, पीछे भोजन भोग, ऐसे पाप को टालिए, कटे नित्य का रोग. भावार्थ, जर आपल्या घरी कोणी संत म्हणजे भक्त आले तर अगोदर त्यांना भोजन द्यावे, नंतर आपण भोजन करावे. अशा प्रकारे आपल्या डोक्यावर नित्य येणारे पापांमुळे होणारे कष्ट टाळले पाहिजेत. धर्मबोध पान नंबर 180 चा सारांश. कबीर, यद्यपि उत्तम कर्म करी, रहे रहित अभिमान, साधू देखी सिर नावते, करते आदर मान. भावार्थ, अहंकाराचा त्याग करून श्रेष्ठ कर्म केले पाहिजेत. संत भक्त येताना पाहून नम्रतेने मस्तक झुकवून नमस्कार व आदर सत्कार केला पाहिजे. कबीर, बार बार निज श्रवणते, सुने जो धर्म पुराण, कोमल चित उदार नित, हिंसा रहित बखान. भावार्थ, भक्ताने वारंवार धर्म कर्माविषयी सत्संग ज्ञान ऐकायला हवे व आपले चित्त मृदू ठेवले पाहिजे. अहिंसा परम धर्म आहे असे अहिंसे संबंधी प्रवचन श्रवण केले पाहिजेत. कबीर, न्याय धर्मयुक्त कर्म सब करे, न करना कबहू अन्याय, जो अन्यायी पुरुष है, बंधे यमपुर जाए. भावार्थ, सदैव न्याययुक्त कर्म केले पाहिजेत. कधीही अन्याय नाही केला पाहिजे. जे अन्याय करतात ते यमराजाच्या लोकात नरकात जातात. धर्मबोध पान नंबर 181 चा सारांश. कबीर, गृह कारण में पाप बहु, नित लागे सुन लोय, ताहिते दान अवश्य है, दूर ताहिते होय. कबीर, चक्की चौके चूल्ह में, झाड़ू अरो जलपान, गृह आश्रमे को नित्य यह, पाप पांचे विधि जान. भावार्थ, गृहस्थीला गिरणीतून पीठ दळण्यामध्ये, जेवण बनवण्यासाठी चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो. पोचा मारणे अर्थात ती जागा सारवणे, झाडूने साफसफाई करणे, तसेच खाणे आणि पिणे यात 5 प्रकारची पापे लागतात. हे सांसारिक लोकांनो, ऐका. या कारणांमुळे आपल्याला नित्य पापे लागतात. त्यासाठी दान करणे आवश्यक आहे. दान केल्यानेच या पापांचा नाश होईल. कबीर, कछु कटे सत्संगते, कछु नाम के जाप, कछु संत के दर्शते, कछु दान प्रताप. भावार्थ, भक्ताची पापे अनेक धार्मिक क्रियांमुळे नाश पावतात. काही सत्संग वचन श्रवण केल्याने, ज्ञान यज्ञामुळे, काही नाम जपामुळे, काही संत दर्शन केल्याने आणि काही दानाच्या प्रभावामुळे नाश पावतात. जसे वस्त्र नेसतो, धूळ माती इत्यादीमुळे ते मळतात.
ते साबण पाण्याने धुतले जातात। याच प्रकारे नित्य कार्य केल्याने पाप लागणे स्वाभाविक आहे। त्या वस्त्रासारखेच सत्संग, वचन, नामस्मरण, दान व संत दर्शन रूपी साबण पाण्याने नित्य धुतल्याने आत्मा निर्मल राहतो, भक्तीमध्ये मन लागून राहते। कबीर, जो धन पाए न धर्म करत, नाही सद्व्यवहार, सो प्रभु के चोर है, फिरते मारो मार। भावार्थ, जे धन परमात्म्याने मानवाला दिले आहे त्यामधून जो दान करत नाही आणि उत्तम आचरण करत नाहीत ते परमात्म्याचे चोर आहेत, जे माया जोडण्याच्या धुंदीत ठोकरा खात खात फिरतात। संत गरीबदासजी यांनी सुद्धा म्हटले आहे की जिन हर की चोरी करी और गए राम गुण भूल, ते विधना बागुल किए रहे ऊर्ध्वमुख झूल। हेच प्रमाण गीता अध्याय 3 श्लोक 10 ते 13 मध्ये म्हटले आहे की जे धर्मकर्म करत नाहीत, जे परमात्म्यांद्वारे दिलेल्या धनामधून दान इत्यादी धर्मकार्य करत नाहीत, ते तर चोर आहेत। ते तर आपल्या शरीराच्या पोषणासाठीच अन्न शिजवतात, धर्मकार्यासाठी उपयोग करत नाहीत, ते तर पापच खातात। मुलांना शिक्षण अवश्य दिले पाहिजे। कबीर, मात पिता सो शत्रु है, बाल पढ़ावे नाही, हंसन में बगुला यथा, तथा अनपढ़ सो पंडित माही। भावार्थ, जे आई वडील आपल्या मुलांना शिकवत नाहीत ते आपल्या मुलांचे शत्रू आहेत। अशिक्षित व्यक्ती शिक्षित व्यक्तींमध्ये असा असतो जसा हंस पक्ष्यांमध्ये बगळा। इथे शिकवण्याचे तात्पर्य धार्मिक ज्ञान समजवण्याशी आहे, सत्संग इत्यादी श्रवण करण्यासंबंधित आहे। जर कोण्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान नसेल तर तो शुभ अशुभ कर्माला ओळखू शकत नाही, त्यामुळे तो पाप करत राहतो। जे सत्संग श्रवण करतात त्यांना संपूर्ण कर्मांचे तसेच अध्यात्माचे ज्ञान होते। ते कधीही पाप करत नाहीत। ते हंस पक्ष्यासारखे आहेत, जे सरोवरातील केवळ मोती खातात, जीव जंतू, मासोळी इत्यादी खात नाही। याच्या विपरीत अध्यात्म ज्ञानहीन व्यक्ती स्वभावाने बगळ्यासारखा असतो। बगळा पक्षी मासोळी, किडे मकोडे इत्यादी पाण्यातील जीवजंतू खातो। शरीराने दोघेही म्हणजे हंस पक्षी तसेच बगळा पक्षी एकसारख्या आकाराचे तसेच पांढऱ्या रंगाचे असतात। त्यांना पाहून ओळखता येत नाही, त्यांच्या कर्मावरून ओळखता येते। अशा प्रकारे तत्वज्ञान युक्त व्यक्ती शुभ कर्मांनी आणि तत्वज्ञानहीन व्यक्ती अशुभ कर्मांनी ओळखले जातात। कबीर, पहले अपने धर्म को भली भांति सिखलाए, अन्य धर्म की सीख सुनी, भटकी बाल बुद्धी जाय। भावार्थ, मुलांना व कुटुंबातील अन्य सदस्यांना अगोदर आपल्या धर्माचे ज्ञान पूर्ण रूपात करून दिले पाहिजे। ज्यांना आपला धर्म म्हणजेच धार्मिक क्रियांचे ज्ञान नसते ते बालकासारख्या बुद्धीचे असतात। ते अन्य धर्मपंथाची शिकवण ऐकून भरकटतात। ज्यांना आपल्या धर्माचे म्हणजे पंथाचे संपूर्ण ज्ञान आहे ते भ्रमित होत नाहीत। धर्मबोध पान नंबर 182 चा सारांश। कबीर, जो कछु धन का लाभ हो, शुद्ध कमाई कीन, ता धन के 10वें अंश को अपने गुरु को दीन, 10वां अंश गुरु को दीजिए, अपना जन्म सफल कर लीजिए। भावार्थ, शुद्ध नीतीच्या कमाईतून जो लाभ होतो त्याचा 1/10 हिस्सा आपल्या गुरुदेवांना दान केला पाहिजे। कबीर, जे गुरु निकट निवास करे तो सेवा कर नित, जो कछु दूर बसे पल पल ध्यान से हित। भावार्थ, जर गुरुजींचे स्थान आपल्या निवासाजवळ असेल तर दररोज सेवा करण्यासाठी तिथे जावे। जर दूर असेल तर त्यांची क्षणाक्षणाला आठवण झाली पाहिजे। त्यामुळे साधकाचे हित साध्य होते म्हणजे लाभ प्राप्त होतो। कबीर, छठे मास गुरु दर्श करंते, कबहू ना चुको हंस, गुरु दर्श अरु सत्संग, विचार सो उधरे जात है वंश। कबीर, छठे मास ना करी सके, वर्ष में करो धाय, वर्ष में दर्श नहीं करे, सो भक्त साकिट ठहराए। कबीर, जय गुरु परलोक गमन करे, सीख मानियो शीश, हरदम गुरु को साथ जानी, सुमरो नित जगदीश।
कबीर गुरु मरा मत जानियो, वस्त्र त्यागा स्थूल, सूक्ष्म देही गमन करी, खिला अमर वह फूल। कबीर सतलोक में बैठी कर, गुरु निरखे तो है, गुरु तजना और मानियो, अध्यात्म हानि होय। कबीर गुरु के शिष्य की जगदीश करे सहाय, नाम जपय अरुदान धर्म में, कबहू न अलसाय। कबीर जैसे रवि आकाश से सबके साथ रहाय, उष्णता अरु प्रकाश को दूर ही ते पहुँचाए। कबीर ऐसे गुरु जहां बसे, सब पर करे रजा, गुरु समीप जान कर सकल विकार करत लजा। भावार्थ, गुरुजींचे दर्शन 6 महिन्यांनी अवश्य करावे। सत्संग आणि गुरुदर्शनाने संपूर्ण वंश मुक्त होतो। जर 6 महिन्यात दर्शन करता येत नसेल तर वर्षातून अधीर होऊन म्हणजे अति उत्साहाने दर्शन घ्यायला जावे। जर एका वर्षात गुरुदर्शन करत नसेल तर तो शिष्य भक्तिहीन असल्याचे मानले जाते। जर गुरुजी सतलोकी गेले असतील तर त्यांच्या शिकवणीला आधार मानून आपले धर्म कर्म करत राहावे। आपल्या गुरुदेवांना क्षणोक्षणी आपल्या सोबत असल्याचे समजून परमेश्वराचे भजन करा। गुरुजी यांनी जो दीक्षा मंत्र दिला आहे त्याचा जप करत राहावे। गुरुजींना मरण पावल्याचे समजू नये। हे तर फक्त स्थूल शरीर त्यागले आहे, जसे वस्त्र काढून ठेवले जाते, शरीर तर सुरक्षित राहते। अशाच प्रकारे स्थूल शरीर रूपी वस्त्र त्यागले आहे। तेजोमय शरीराने सतलोकी गेले आहेत, तेथे अमरत्व प्राप्त केले आहे। आपली वाट पाहत आहेत। आपल्याला देखील जायचे तर आहे। मृत्यू पावल्याशिवाय म्हणजे स्थूल शरीर न त्यागता सतलोकी जाता येत नाही। हे तर शिष्यांना देखील त्यागायचे आहे। मग गुरुजी यांच्या शरीर त्यागण्याचा विलाप न करता त्यांच्याद्वारे सांगितलेली साधना करून तसेच मर्यादांचे पालन करत आपले जीवन सफल करावे। गुरुदेव सतलोकी बसून आपल्याला पाहत असतात। गुरुजी संसार सोडून गेल्यावर अन्य कोणालाही गुरु रूपात पाहू नये, अन्यथा भक्तीची हानी होईल। गुरुजी यांच्या उपदेशी शिष्याची परमेश्वर सहायता करतात। शिष्याने गुरुजी यांनी सांगितलेला नामजप तसेच दानधर्म करण्यामध्ये कधीही आळस करता कामा नये। ज्याप्रमाणे सूर्य दूर आकाशातून सर्वांना उष्णता तसेच प्रकाश प्रदान करतो, सर्वांना आपल्या सोबत दिसतो, याचप्रमाणे गुरुजी कोठेही बसलेले असोत तेथूनच आपल्या भक्तांवर कृपा करतात। गुरुजींना निकट तसेच दृष्टा जाणून सर्व विषय विकार करण्यास लज्जा बाळगून त्याग करा। धर्मबोध पान नंबर 183 चा सारांश। कबीर केते जनकादिक गृही जो निज धर्म प्रवीण, पायो शुभ गती आप ही और नहु मती दीन। भावार्थ, राजा जनकासारखे गृहस्थी आपल्या धर्माचे विद्वान होते, म्हणजे मानवी कर्मांचे ज्ञानी होते। ज्या कारणाने स्वतः देखील शुभगती प्राप्त केली, म्हणजे स्वर्ग प्राप्त केला, तसेच इतरांना देखील स्वर्ग प्राप्तीचा मार्ग सांगितला। कबीर हरिके हेत न देत, धन देत कुमार्ग माही, ऐसे अन्यायी अधम बांधे यमपुर जाही। भावार्थ, जे व्यक्ती धर्म करत नाहीत आणि पैशाचा गैरवापर करतात, दारू पितात, मांस खातात, तंबाखू सेवन करतात किंवा व्यर्थच्या दिखाव्यात खर्च करतात, अशा अन्यायी नीच लोकांना यमलोक म्हणजे नरक लोकात बांधून नेले जाते। भक्ताचा व्यवहार कसा असावा? निजधन के भागी जेते सगे बंधु परिवार, जैसा जाको भाग है दिजय धर्म संभार। भावार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले आहे की ज्यांच्या जवळ संपत्तीचा हिस्सा आणि कायदेशीर अधिकार आहे त्यांना त्यांचा पूर्ण हिस्सा दिला गेला पाहिजे। भक्ताला आपले धर्म कर्म लक्षात ठेवून परमात्माला घाबरून आपला जो पण हिस्सा आहे तो पूर्णच्या पूर्ण वाटला पाहिजे। धर्मबोध पान नंबर 184 चा सारांश। कबीर खाट पडे तब झकई, नयनन आवै नीर, यतन तब कछु बनई नहीं, तनु व्याप मृत्यु पीर। भावार्थ,
वृद्ध होऊन किंवा रोगी होऊन जेव्हा माणूस खाटेवर पडलेला असतो आणि डोळ्यातून अश्रू वाहत असतात त्यावेळी कोणताही बचाव होऊ शकत नाही. मृत्यूसमयी होणारी वेदना होतच असते. म्हणतात की जो भक्ती करत नाही त्याचा अंतकाळ महाकष्टदायक असतो. त्याचा प्राण सहजासहजी जात नाही. त्याला इतक्या वेदना होतात जसे 1,00,000 विंचवांनी दंश केलेला असावा. त्यावेळेस यमदूत त्याचा गळा बंद करतात. व्यक्ती ना बोलू शकते ना पूर्ण श्वास घेऊ शकते. डोळ्यातून केवळ अश्रू येत असतात. म्हणून भक्ती तसेच शुभ कर्म जे आधी सांगितलेले आहेत ते मानवाने अवश्य केले पाहिजेत. कबीर देखे जब यमदूतन को इत उत जीव लुकाय महाभयंकर भेष लखी भयभीत हो जाय. भावार्थ, यमदूतांचे रूप भयंकर असते. मृत्यूसमयी यमदूत त्याच धर्म व भक्तिहीन व्यक्तीलाच दिसतात. त्यांना पाहून भीतीपोटी तो प्राणी शरीरातच इकडे तिकडे लपण्याचा प्रयत्न करतो. कबीर भक्तिदान किया नहीं अब रह कास की ओट मारपीट प्राण निकालही जम तोडेंगे होठ. भावार्थ, ना गुरु केला ना भक्ती आणि ना दान धर्म केले. आता कोणाच्या छायेखाली वाचशील? यमाचे दूत मारपीट करून प्राण घेतील आणि कसलाही विचार न करता इजा करतील. म्हणजे अमानुषपणे मारून मारून तुझे ओठ फोडतील. ओठ फोडणे अमानुषपणे मारणे अर्थात निर्दयतेने मारतील. धर्मबोध पान नंबर 185-186 वर सामान्य ज्ञान आहे. धर्मबोध पान नंबर 187 चा सारांश. कबीर मान अपमान सम कर जाने तजे जगत की आश चाह रहित संशय रहित हर्ष शोक नहीं तास. भावार्थ, भक्ताला भले कोणी अपमानित केले तरी त्याकडे लक्ष देऊ नये. त्याच्या बुद्धीची कीव करा आणि जो सन्मान करतो त्यावर देखील लक्ष देऊ नये. म्हणजे सन्मानाच्या आहारी जाऊन आपला धर्म भ्रष्ट करू नये. हानी लाभाला परमात्म्याची देण समजून समाधान माना. कबीर मार्ग चले अधोगती चार हात माही देख पर तरिया पर धनना चाहे समज धर्म के लेख. भावार्थ, भक्ती मार्गावर चालताना खाली पाहून चालावे. भक्ताची दृष्टी चालताना 4 हात म्हणजे 6 फूट दूर समोर असली पाहिजे. धर्मकर्माच्या ज्ञानाचा विचार करून परस्त्री आणि परधनाकडे दूषित नजरेने पाहू नये. कबीर पात्रा कुपात्रा विचार कर भिक्षा दान जो लेत नीच अकर्मी सूम का दान महादुःख देत. भावार्थ, संत म्हणजे गुरूंनी आपल्या शिष्याशिवाय कोणाकडूनही दान भिक्षा घेऊ नये. कुकर्मी तसेच अधर्मीचे धन अतिशय दुःखी करते. पान नंबर 188 वर सामान्य ज्ञान आहे. धर्मबोध पान नंबर 189 वर. कबीर इंद्रिय तत्व प्रकृति से आत्मजान पार जाप एक पल नहीं छुटे टूट न पावे तार. भावार्थ, आत्म्याला 5ही तत्वांहून भिन्न जाणावे. शरीर हे आत्मा नाही. निरंतर सतनामाचा जप करावा. कबीर जब जप करी के थक गए हरि यश गावे संत कई जिन धर्म पुराण पढ़े ऐसो धर्म सिद्धांत. भावार्थ, जर भक्त जप करत करत थकला तर परमात्म्यांच्या महिम्याची वाणी वाचावी. जर पाठ असेल तर गावी अथवा आपल्या धर्माची पुस्तके वाचावी. हा धार्मिक सिद्धांत आहे. धर्मबोध पान नंबर 190 चा सारांश. कबीर ज्ञानी रोगी अर्थार्थी जिज्ञासू ये चार सो सबही हरि ध्यावते ज्ञानी उतरे पार. भावार्थ, परमात्मा यांची भक्ती 4 प्रकारच्या व्यक्ती करतात. 1. ज्ञानी. तत्वज्ञानीला विश्वास होतो की मानव जीवन केवळ परमात्म्यांची भक्ती करून जीवाचे कल्याण करण्यासाठी प्राप्त होतो. त्यांना हे देखील माहित असते की केवळ एका पूर्ण परमात्म्यांची भक्ती करूनच मोक्ष मिळेल. अन्य देवी देवतांची भक्ती केल्याने जन्म मरणाचा क्लेश मिटणार नाही. पूर्ण सद्गुरूंकडून दीक्षा घेऊनच काही होऊ शकेल. त्यामुळे तत्वज्ञानी भक्त पार होतात. 2.
अर्थार्थी, जे केवळ आर्थिक लाभासाठीच भक्ती करतात. 3. आर्त म्हणजे संकटग्रस्त, केवळ आपल्या संकटाचा नाश करण्यासाठीच भक्ती करतात. 4. जिज्ञासू, जिज्ञासू परमात्मांचे ज्ञान अर्धवट समजून घेतात आणि वक्ता होऊन मान सन्मानाच्या भुकेपोटी जीवनाचा नाश करून घेतात. याचे प्रमाण गीता अध्याय 7 श्लोक 16-17 यामध्ये सुद्धा आहे. धर्मबोध पान नंबर 191 सारांश. कबीर, क्षमा समान न तप, सुख नहीं संतोष समान, तृष्णा समान नहीं व्याधि कोई, धर्म न दया समान. भावार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले आहे की क्षमा करणे हे खूप मोठे तप आहे. याच्यासारखे दुसरे तप नाही. समाधानासारखे कोणतेच सुख नाही. कोणत्याही वस्तूच्या प्राप्तीच्या इच्छेसारखे कोणते संकट नाही आणि दयेसारखा दुसरा धर्म नाही. कबीर, योग के अंग 5 है, संयम मनन एकांत, विषय त्याग नाम रटन, होए मोक्ष निश्चिंत. भावार्थ, भक्तीचे 5 आवश्यक पैलू आहेत. संयम अर्थात प्रत्येक कार्यात संयम बाळगला पाहिजे. संपत्ती जमा करण्यामध्ये, बोलताना, खाता पिताना, विषयांचा उपभोग घेताना संयम ठेवावा. अर्थात भक्ताने कमी बोलले पाहिजे. विषय विकारांचा त्याग केला पाहिजे. एकांतात राहून व परमात्मांचे भजन आणि परमात्मांची वाणी प्रवचनांचे मनन करणे अनिवार्य आहे. अशी साधना आणि मर्यादा पालन केल्याने मोक्ष निश्चित प्राप्त होतो. पूर्ण परमात्मा भक्ताचे आयुष्य सुद्धा वाढवतात. ऋग्वेद मंडल 10 सूक्त 161 मंत्र 2 मध्ये म्हटले आहे की पूर्ण परमेश्वर आपल्या भक्ताचे रोग नष्ट करतात. जर रोग्याचे आयुष्य शिल्लक नसेल, तो मृत्यू देवतेकडे जाणार असेल तरी सुद्धा परमात्मा त्याला निरोगी करून शतवर्ष अर्थात 100 वर्षांपर्यंत आयुष्य देतात. त्याचे आयुष्य वाढवतात. कबीर सागरच्या गरुड बोध अध्यायातील प्रमाण ऐकावे.